विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा सुरू आहे। महाराष्ट्रातील पहिले वहिले सर्वात तरुण देवस्थानातील सर्वात तरुण अध्यक्ष संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। महाराज कशा पद्धतीने आपण मार्गक्रम करत आहात, कशा पद्धतीने हा सोहळा सुरू आहे? सर्वप्रथम सचिन दादा, मी आपल्या उत्तर महाराष्ट्र म्हणजे आनंद वारीचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचं कारण असं आहे की ज्या बांधवांना, ज्या भाविकांना वारीला यायला जमत नसेल, आजारपण असेल किंवा काही वैयक्तिक कारणं असतील, ह्या कारणाने ज्यांना विठुरायाच्या नामघोष करत, निवृत्तीरायांचा नामघोष करत दिंडीत सहभागी होता येत नाही, असं काम आपण विनामूल्य घर बसल्या प्रत्येक भाविकाला देत आहेत। खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपले आनंदवारी, आपलं नावच इतकं सुंदर दिलं आनंदवारी, की थकलेल्यांचा थकवा दूर जातो न जीवन आनंदवाई होतं। आणि अशा पद्धतीने हे जे आनंदवारी, मी तुमचे आभार व्यक्त करतो। आणि आपण म्हणालात की हा सोहळा अत्यंत आनंदात, उत्साहात, भक्तिमय वातावरणात, चैतन्यमय वातावरणात आणि निर्विघ्नपणे आत्तापर्यंत सुरू आहे आणि पुढेही हा सोहळा असाच राहील अशी विठुरायाचरणी प्रार्थना आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे देवस्थानातील अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांचं वय साधारणतः 40च्या पारच असेल किंवा 50च्या पार असेल। आपण सर्वात तरुण आहात महाराष्ट्रामध्ये, तरुण नेतृत्वाला या ठिकाणी काय काय आव्हानांचा सामना करावा लागला? मुळात म्हणजे तरुणपणामध्ये जे काम करावं ती संधी विठुरायाने आणि निवृत्तीनाथ दादांनी मला दिली। खऱ्या अर्थाने हे अध्यक्ष पद नाही, ही सेवा, कर्तव्य आणि एक प्रकारचं आपल्या अंतःकरणात असलेली भावना व्यक्त करून वारकऱ्यांच्या प्रती एक आत्मसमर्पित भाव आहे। कारण अध्यक्ष हे नाममात्र पद आहे, परंतु पदापलीकडेही सेवा हा महत्त्वाचा भाव अंतःकरणात आहे। आणि आपण म्हणालात त्याप्रमाणे तरुण अध्यक्ष, तर आता ती संधी भगवंताने मला दिली। अडचणी तरुण आहे म्हणून काही जास्त नाही आहे, परंतु समजा आपल्याला बघतात काही ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्यापुढे आपल्याला काही विषय घेत असताना अडचणी होतात, त्यांना आपल्याला सांगावं लागतं, समजून सांगावं लागतं। कारण आता काळाप्रमाणे आपण सगळे बदललात, आपण घरबसल्या वारकऱ्यांना वारी दाखवतात, तसंही सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत बदलतोय, देश बदलतोय, महाराष्ट्रही बदलतोय आणि वारकरी परंपरा ह्या आपल्या अविरत आणि तशाच आहे। आजही रूपाचा अभंग घेतल्यानंतर तोच भाव राहतो, गाणे येतात, गाणे जातात, परंतु ज्येष्ठांना सांभाळून, ज्येष्ठांचं आदरातिथ्य, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि ज्येष्ठांनी केलेलं कर्तृत्व याची जाण भान ठेवून मी काम करत असतो। वेळोवेळी ज्येष्ठांचं मार्गदर्शनही मी घेत असतो, युवकांचंही सहकार्य माझ्या माध्यमातून मला मिळत असतं आणि तरुण नेतृत्व करत असताना तरुणांनी खूप मोठं संघटन माझ्या पाठीमागे उभे केलं, जेणेकरून हा खेळ एकट्याचा नाही आहे। आणि अध्यक्षपद करत असताना सगळे विश्वस्त मंडळ माझ्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारे अनेक दानशूर लोक या संस्थांना जोडले गेलेत। अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक हे सगळे लोक हे जोडले गेले आणि याच्यातल्या बऱ्याच तरुणांना यामध्ये सहभागी होता आलं। कारण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आध्यात्मिक चेतना करत असताना तरुण जर आपल्या ह्या संप्रदायात असेल, कारण तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात आपण नेहमी म्हणत असतो, म्हणून तरुणांची, युवकांची गरज खऱ्या अर्थाने आहे। शासनाने ते पारखलं आणि म्हणून आम्हा तरुणांची निवड यामध्ये केली। आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी काही ज्येष्ठही आहे आणि ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात। आम्ही या ठिकाणी सतत बघत असतो की आपण या ठिकाणी वारी सुरू असेल तरी पुढल्या नियोजनात जातात, त्या ठिकाणी प्रशासनाच्या भेटीगाठी घेत। वारी आणि नियोजन हा समतोल कसा साधता येतो? मुळात म्हणजे व्यवस्थापन, संयोजन, नियोजन हा वारीचा अविभाज्य घटक आहे। कारण अध्यक्ष वारीबरोबर जरी चालत असले तरीसुद्धा वेळ काढून प्रत्येक गावामध्ये जाऊन, म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी ग्रामपंचायतच्या शिपायापासून तर अगदी मुख्यमंत्र्यांबरोबर सगळ्यांसोबत वारी संबंधाने चर्चा केली, संयोजनाचा भाग घेतला। म्हणजे गाव ते अगदी महाराष्ट्रातल्या मुंबईपर्यंत आपण हा विषय चळवळीनं उभा केला, शासनाचा पाठपुरावा करून आणि शासनाला सोबत घेऊन। म्हणजे मी वैयक्तिक स्वतः प्रत्येक 5-5 गावात विश्वस्त मंडळ, नवनाथ महाराज असतील, राठी महाराज असतील, कुलकर्णी महाराज असतील, कांचनताई असेल, आमचे श्रीपाद महाराज असतील, हे सगळे मंडळी आणि निलेश महाराज असतील, घोटेकर साहेब असतील, या सर्वांना सोबत घेऊन जयंत महाराज गोसावी आहेत, हे सगळ्यांसोबत घेऊन एकत्रितरित्या आपण काम करत असतो। नियोजनाचा अविभाज्य भाग म्हणजे कसा असतो की गावातल्या लाईटपासून गावातली स्वच्छता, त्याचप्रमाणे गावात पिण्याचं मुबलक पाणी, ह्या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन करत असतो। शौचालय चांगले आहेत की नाही, त्याचे दरवाजे चांगले आहेत की नाही, पाणी शुद्ध मिळतं की नाही, पशूंसाठी
जी वैद्यकीय सेवा काम करते ते योग्य पद्धतीने काम करते की नाही, या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास आणि अध्ययन करून त्या सुविधांचं स्वतः प्रत्यक्षदर्शी रात्री म्हणजे सकाळी 6:30 वाजता सेवा सुरू होते तर अगदी रात्री 1-1 वाजेपर्यंत आपण थांबत असतो. रथाच्या बारीक सारीक गोष्टी आपण बघाल, रथ पण आपण दुरुस्त केला आहे, रथाला GPS आहे, CCTV आहेत. रथ कर्मचाऱ्यांना म्हणजे सांगायला आनंद वाटेल की मी एक साधारण परिवारातला असल्यामुळे मला गरिबीची जाण आहे आणि म्हणून मी गरीबातल्या अगदी छोट्या छोट्या घटकांपासून तर अगदी मोठ्या घटकांपर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची माझी मानसिकता आहे, म्हणून हे सहज यशस्वी होते. आपण आपल्या भाषणात नेहमी म्हणत असतात की ही वारी वारकऱ्यांची नसून ही शासनाची वारी झालेली आहे. खरंच शासनाने यामध्ये 100% हिरिरीने सहभाग घेतलाय? बिलकुल 100% ही वारकऱ्यांची वारी आहेच. मी असं म्हणत असतो ही वारकऱ्यांची वारी होतीच, ही वारकऱ्यांच्या वारीबरोबर ही आता शासनाची, प्रशासनाची आणि सरकारची वारी झाली आहे. कारण आता सरकारी आपण बघत असाल, आपण गेल्या 15 दिवसापासून ह्या प्रक्रियेमध्ये आहात. आपण बघत असाल अत्यंत होमगार्डपासून TSP साहेबांपर्यंत सगळे पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी होत आहे. अगदी ग्रामसेवकापासून तर आयुक्तांपर्यंत सगळे कर्मचारी यामध्ये सहभागी होत आहे. या अगोदर ह्या घटना कधी घडल्या नाही. आत्ता प्रत्येक प्रांत असेल, तलाठी असेल, तहसीलदार असेल, BDO असतील, ही सगळे मंडळी ह्या वारीमध्ये सहभागी होतात, स्वतः पायी चालतात. नाशिकचे SP पासून अगदी अहिल्यानगर आणि सोलापूरची SP वारंवार सगळ्यांचा सहभाग आहे. आरोग्य कर्मचारी ही शासकीय यंत्रणा आहे, त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय ही यंत्रणा शासकीय आहे, त्याचप्रमाणे टॉयलेट यंत्रणा ही शासकीय आहेत, पाण्याच्या पिण्याचे टँकर ही यंत्रणा शासकीय आहे. म्हणून शासन आपल्याबरोबर निवृत्तीनाथांबरोबर चालतंय, हा खऱ्या अर्थाने आनंद आहे आणि त्यांनाही आनंद होतोय. ही वारी आपल्याबरोबर आपल्या प्रत्येक गावातल्या प्रशासकीय यंत्रणाची म्हणजेच ही वारी वारकऱ्यांची वारी, सरकारची वारी, प्रशासनाची वारी आणि आपल्या ग्रामकऱ्यांची वारी. साधारणतः आज 12 ते 13 दिवस आपल्याला त्र्यंबकेश्वरपासून निघताना झालेले आहेत. आपण पुढचे जे काही 10-12 दिवस जो प्रवास करणार आहात या निमित्ताने काही वारकऱ्यांना सूचना देऊ इच्छिता? सूचना म्हणण्यापेक्षा विनंती करेन. कारण विनंती अशी असेल की आत्तापर्यंत आपण सुखरूप निर्भयपणे आलो आहेत, प्रत्येकाने प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली, शासन पूर्ण अलर्ट आहे. म्हणून वारकऱ्यांना एक विनंती असेल की आपण ज्या गावातून जातो त्या गावामध्ये आपण स्वच्छता ठेवावी, ज्या भागातून जातो तो भाग निर्मळ ठेवावा आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शासनाने ज्या सोयीसुविधा दिल्या आहेत त्याचा वापर योग्य पद्धतीने करावा. आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. वारकरी संप्रदायाची एक मोठा अजेंडा आहे की शिस्तप्रिय संप्रदाय आणि आपलं शिस्तीचं कौतुक संपूर्ण जग करत असतो. कारण आपली शिस्त ही जगाला दाखवून देणारी शिस्त आहे. एवढा मोठा सोहळा लाखभर लोक घेऊन आपण चालतोय, परंतु तरीसुद्धा शिस्तीत चालतोय. 7:30 वाजता देव प्रस्थान करतात आणि सायंकाळी विसाव्याला थांबतात. त्यामुळे आपण शिस्तीचं पालन करावं, वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं आणि सोहळ्यासोबत चालत असताना आपण स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी. खिसे चोरांपासून आपलं स्वतःचं संरक्षण करावं, आपले मौल्यवान दागदागिने सांभाळावे, आपल्या जीविताची काळजी घ्यावी, पर्यावरणाची काळजी घ्यावी आणि वारकऱ्यांनी सरकारलाही सहकार्य करावं आणि संस्थांनाही सहकार्य करावं. हा सोहळा संपूर्ण 45 दिवसाचा असला तरी अध्यक्ष म्हणून काय कसरत करावी लागते किंवा समतोल कसा साधला गेला पाहिजे, हा संपूर्ण प्रवास सोपा नाही. पाहिजे तितकं जे सोपं वाटतं वारकऱ्यांच्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने, घरातला एक करता माणूस 4 माणसांची काळजी घेऊ शकत नाही. साधारणतः आज 70 ते 80 हजार समाज राहुल महाराज साळुंखे आपल्यासोबत घेऊन चालत आहेत आणि त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. प्रशासनाचं असेल, शासनाचं असेल, व्यवस्थेचा असेल, सगळा समतोल त्यांनी या माध्यमातून साधलेला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी गौरव काकड, सचिन आव्हाड.